भाऊ काय सांगणार, जळगावच्या PWD खात्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं बोललं जातं, नेमकं काय प्रकार आहे? जळगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये फार मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार अनियमितता झाल्याच्या तक्रारी मी गेल्या 3 वर्षापासून करतो आहे आणि त्या तक्रारी करून चौकशी करावीशी मागणी करतो. परंतु याबाबत मागणी करत असताना उलट माझ्याविरुद्धच जिल्हा नियोजन विकास मंडळामध्ये 10 आमदार खासदार यांनी निषेधाचा ठराव केला की या ठिकाणी एकनाथ खडसे हे ब्लॅकमेल करतात, त्या ठिकाणी असं प्रत्यक्ष चांगले काम सुरू असताना त्यांची बदनामी करतात. अशा स्वरूपाचा एक निषेधाचा ठराव केला. मी प्रत्यक्ष याच्या संदर्भातील सगळी माहिती घेतली, त्याच्यामधून विधान परिषदेमध्ये माहिती विचारली. हे सगळे कागदपत्रांच्या आधारावर असं लक्षात आलं की 5 अहवालामध्ये प्रत्यक्ष दोषी धरून ह्याच्यामध्ये 900च्या वर टेंडर जे आहे ते अनियमित देण्यात आले. संभाजीनगरचे जे 3 प्रमुख काम आहेत त्याच्यामध्ये फार मोठा गैरव्यवहार झाला, भ्रष्टाचार झाल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आणि चीफ एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचं अधीक्षक अभियंता प्रमोशन करत असताना त्याने सगळे प्रकरण लपवले. अनेक प्रकरणं अशा स्वरूपाच्या भ्रष्टाचाराचे त्याच्या असल्यामुळे या ठिकाणी मी काल संभाजीनगरच्या उच्च न्यायालयामध्ये त्याच्याविरुद्ध एक दावा दाखल केला आणि त्यामध्ये मागणी केली आहे की संपूर्ण प्रकार भ्रष्टाचाराची चौकशी करावी. त्यासाठी शासनाचे जे अधिकृत अहवाल आहे ते अहवाल मी त्याला जोडलेले आहे. हायकोर्टाने हा दावा माझा दाखल करून घेतलेला आहे आणि याची सुनावणीसाठी पुढची 22 तारीख दिलेली आहे. हे सर्व कामं रद्द करण्यात यावे आणि दोषी व्यक्तींना शासन करण्यात यावं अशी मागणी माननीय उच्च न्यायालयाकडे मी केलेली आहे. आणि यामध्ये या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ॲडिशनल चीफ सेक्रेटरी मनीषा म्हैसकर, नंतर या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण, नंतर त्यांचे चीफ इंजिनियर, अधीक्षक अभियंता, क्वालिटी कंट्रोलचे त्यांचे अधीक्षक अभियंता, या सर्वांना नोटिसा बजावण्याची विनंती मी केलेली आहे. ऑनलाईन हा प्रकार दाखल झाला असल्यामुळे या ठिकाणी निश्चितच उच्च न्यायालय मला न्याय देईल अशी मला अपेक्षा आहे. सारेचे सारे पुरावे हे सरकारच्या माध्यमातून मी उपलब्ध करून घेतलेले आहे आणि सारे पुरावे भ्रष्टाचाराचे गैरव्यवहाराचे माननीय उच्च न्यायालयात दिल्यामुळेच उच्च न्यायालयाने प्रथमदर्शनी तथ्य आहे असं समजून या संदर्भातली जी याचिका आहे ती दाखल केली आणि लगेच 22 तारखेला त्याची सुनावणी ठेवली. भाऊ आपण असं म्हणतो की चला वरिष्ठ मंत्र्यांकडे काही तक्रार केल्या ह्याच्या वरिष्ठ मंत्र्यांकडे मी तक्रार केल्या, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्याकडे तक्रार केली, विधान परिषदेमध्ये याच्यानंतर प्रश्न उपस्थित केले. उलट विधान परिषदेमध्ये चर्चा सुरू असताना बाहेर लॉबीमध्ये मला यांचे माननीय मंत्री भेटायला आले रवींद्र चव्हाण आणि त्यांनी सांगितलं माझ्यावर फार मोठा दबाव आहे तुमच्या जिल्ह्यातल्या मंत्र्याचा, त्यामुळे काही मी हतबल आहे, मी काही करू शकत नाही. मनीषा म्हैसकर सेक्रेटरी चीफ सेक्रेटरी यांनाही मी विनंती केली, त्यांनीही त्या संदर्भामध्ये असमर्थता व्यक्त केली आणि म्हणूनच मला उच्च न्यायालयामध्ये दाद मागावी लागली. चला.